डोंबिवलीमधली प्रत्येक गोष्ट ही नवीन आहे आणि ती जिथे जिथे लोकांपर्यंत कशी कशी पोहोचवता येऊ शकते तर त्याला एकमेव माध्यम आहे, ते म्हणजे गाणं. फास्ट लोकल खाई खाई पाय जरा जपून ठेवा, खाडी अन रेती बंदर परिसर फिरून घ्यावा, हडके रोड तरुणाई यो मॅन बोल रे बाला, गावदेवी गणराय नमस्कार करू देवा, परंपरा आपली जिथे. आणि मग ते गाण्याच्या माध्यमातून लोकांपर्यंत जर गेलं तर ते आज जर 1000 लोकांपर्यंत जात असेल तर गाण्याच्या माध्यमातून ते लाखो लोकांपर्यंत जाऊ शकतं, महाराष्ट्रात आणि परदेशापर्यंत हे जाऊ शकतं. आणि मग त्या दृष्टिकोनातून गाणं आपण डोंबिवलीवरती करावं. डोंबिवलीतील प्रमुख जी स्थळं आहेत किंवा डोंबिवलीचे जे वैशिष्ट्य आहे ती पूर्णच्या पूर्ण जगापर्यंत जावी या दृष्टिकोनातून त्याच्यामध्ये पूर्ण अंतर्भूत त्या गाण्यामध्ये व्हावी. आणि मग ते गाणं जेव्हा एवढं सुंदर झालं तेव्हा आमच्या लक्षात आलं की नाही, हे गाणं कोणीतरी एका चांगल्या गायकाने गावं. आणि म्हणून मग आमच्या डोळ्यासमोर एकच नाव आलं की अवधूत गुप्तेजींनी हे गावं. त्याचबरोबर संगीत कोणीतरी चांगल्या एका संगीतकारांनी दिलं पाहिजे. आणि मग तेव्हाही आमच्यासमोर एक नाव आलं, चिना महेशनी का करू नये. आणि मग एक सगळं योगायोग होता असं मला वाटतं. आणि गणपतीरायाची आमच्यावरती कृपा होती की सर्वांनी सांगितलं नाही हो आम्ही तुमच्यासाठी काम करू आणि गाणं करू. वाढवली वाजवली गाजवली परंपरा आपली जिथे.